सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। देवळाई प्रवरा परिसरातील लाख रस्ता भागात शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर विजेच्या तारा पडून विद्युत प्रवाह पसरला आणि त्यात 8 गायींचा तडपडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काळे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी परिसरात रिमझिम पावसासह जोरदार वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली। अचानक आलेल्या वादळामुळे घरासमोरील वीज वाहक तार तुटून खाली पडली। पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचे येथील किरण आप्पासाहेब काकडे यांच्या खून प्रकरणातील तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून या गुन्ह्यात आणखी 3 जणांचा सहभाग निष्पन्न झालाय। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 7 झाली आहे। मंगळवारी 4 आरोपींना पाथर्डी न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी यापूर्वी विशाल राजेंद्र भोसले, अमोल शिवाजी पवार, सत्यम अशोक जेधे आणि चैतन्य नागेश भोसले या 4घांना अटक केला। आधीच अपुऱ्या पावसामुळे राहुरी तालुक्यात पाणी टंचाईचं सावट गडद होत असताना तनपुरेवाडी परिसरातील मुळा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे भविष्यातील जल संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नदीपात्रात दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात बैलगाड्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी सुरू असून महसूल व पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक आणि इतर सवलती देण्याबाबत 5 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी असं स्पष्ट निर्देश मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी दिला। काल विधान भवनात विखे पाटील अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला। काही काळासाठी मान्सून रेंगाळल्यानंतर आता पुन्हा मोसमी वाऱ्याचा वेग वाढला। अहिल्यानगर पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला असून 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात वारं पसरणार आहे। काल मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू होता। पाऊस पडता झाल्याने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक समाधानी झाल्यात। सह्याद्री टॉप 10 मध्ये या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि काल Y+ सुरक्षा घेऊन शिर्डीत पोहोचल्यात। ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा पाहून कोपरगाव आणि शिर्डीच्या शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैद ठेवलं होतं। त्यामुळे कोणतीही अनुसूचित घटना घडली नसली तरीही खासदार वाकचौरे यांच्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसला। शिवाय निवासस्थानाभोवतीही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कोपरगाव नगर परिषदेने केलेल्या अवजावी वाढीव घरपट्टी, मालमत्ता कर आणि नगर परिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयाविरोधात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। या ठिकाणी अनेक नागरिकांनी हरकतीचे अर्ज दाखल करत आपल्या हरकती नोंदवल्यात। तसेच या आंदोलनाला बधिष्ठ, यंग फोर्स, मुस्लिम विकास कमिटी अशा विविध सामाजिक संघटनांना नागरिकांनी पाठिंबा देखील जाहीर केलाय। मालमत्ता कर आकारणी रद्द करावी, कोपरगाव शहरातील 726 ढाप्यांचा संपूर्ण हिशोब जाहीर करावा, कृत्रिम पाणी टंचाईबाबत पालिकेकडून खुलासा करण्यात यावा, पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदण्याचं काम तत्काळ थांबवा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या।
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली या कोपरगाव शहराला नगरपालिकेने ज्या आवाजावी घरपट्ट्याच्या नोटिसा या ठिकाणी वाटलेल्या आहे त्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे। आज आमचा हा पहिला दिवस आहे आणि आपण बघितलं असेल का कोपरगाव शहराला ज्या नोटिसा वाटल्या जात आहे त्या नोटिसाचा वाटल्याचे अमाऊंट त्याच्यामध्ये खूप फरक आहे। म्हणजे आपण बघितलं असेल काही लोकांना पहिले नगरपालिकेची घरपट्टी 6,842 रुपये होती आणि आज तीच घरपट्टी आज त्यांना 25,916 रुपये एवढे अमाऊंट आहे। म्हणजे हा जो फरक आहे हा फरक डायरेक्ट चौकटीने आलेला आहे आणि आमचं म्हणणं त्याच्या ठिकाणी या ठिकाणी आहे की तुम्ही जी घरपट्टी या ठिकाणची लादलेली आहे ती कोणत्या हिशोबाने लादलेली आहे। आपण बघितलं असेल या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांनी कलेक्टर साहेब या ठिकाणी आले असतात त्यांच्याकडे सुद्धा या गोष्टीची मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या कोपरगाव शहराला जी घरपट्टी वाढलेली आहे ती जुन्या पद्धतीनेच व्हावा। आपण बघितलं असेल का कोपरगाव शहराची नगरपालिकेचे इलेक्शन होऊन 6 महिने झालेले आणि जे जे शब्द कोपरगाव नगरपालिकेने या ठिकाणी त्यांना दिलेले होते जसं आपण बघितलं असेल का 100 दिवसामध्ये आम्ही असं करू आम्ही तसं करू हे बोलून लोकांच्या जनतेचे मत त्यांनी या ठिकाणी घेतलेले होते त्याच्यातलं एक सुद्धा गोष्ट त्यांनी या ठिकाणी कंप्लीट केलेली नाही। लोकांना आमचे मित्र नगरसेवक इम्तियाज भाईंनी सांगितलं का ज्यावेळेस मतदान मागायचं होतं त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं का ज्या ज्या महिलांच्या नावावर घरं आहे त्या लोकांची पट्टी आम्ही 50% माफ करू। आज 6 महिने झाले 3 जनरल बोर्डच्या मीटिंग झाल्या पण एका सुद्धा जनरल बोर्डच्या मीटिंग मध्ये हा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला नाहीये का महिलांच्या नावावरचे घर या ठिकाणी 50% आपण घरपट्टी माफ करू। आपण बघितलं असेल का आता मागं नगराध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं का या कोपरगाव शहरामध्ये आम्ही एवढे ढापे टाकले 727 ढापे या ठिकाणी टाकले। आमचं म्हणणं ते नाही त्यांनी प्रेस बघितली मी त्यांची त्या दिवशीची का त्यांनी सांगितलं का हे म्हणता माझं ते ठिकाणी असं फोटो दाखवला आणि ह्या नगरसेवकांनी मला ढापे टाकले असं दाखवलं। माझं म्हणणं ते का त्या ठिकाणी आमच्या प्रभागात ढापे पडले नाही आम्ही असं म्हणत नाही पण आमची जी संख्या आहे का जशी तुम्ही सांगितलं का 1 नंबर मध्ये एवढे 2 नंबर मध्ये एवढे 3 नंबर मध्ये एवढे ही संख्या जर नगराध्यक्षाकडे आहे आणि जर आम्ही कोपरगाव नगरपालिकेकडे त्याची माहिती मागतो तर कोपरगाव नगरपालिकेकडे ती संख्या उपलब्ध नाही याचा अर्थच 100% त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश खरा तर हा आहे की ज्या पद्धतीने जे घरपट्टी वाढवण्यात आली त्याचं कुठल्याही शासनाचे गाईडलाईन्स त्याच्या मागे पाळण्यात आलेले नाहीये हे प्रथमतः दिसतं। रिकाम्या प्लॉटला पण घरपट्ट्या लावलेल्या आहेत। आता रिकाम्या प्लॉटला नगरपालिका कोणत्या सुखसोयी देते हा मुळात संशोधनाचा विषय। याच्यात कुठल्याही प्रकारचा दिलासा नागरिकांना तसाही नाहीये। पाणी ऑलरेडी जवळजवळ 7 ते 8 दिवसानंतर झालं त्यातून या घरपट्टीचा वाढीव घरपट्टीचं नोटिसा शासनाने ज्या नगरपालिकेने ज्या दिल्या ते चुकीच्या पद्धतीने आहे। त्या देताना पण कुठल्याही गाईडलाईन्स पाळलेल्या नाही आहेत। मुळात नगरपालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान 50% महिलांना घरपट्टी माफ होणार असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं ते माफ करायचं राहिलं बाजूला नगरपालिकेने उलट ह्या 200-300% ज्या घरपट्ट्या वाढवण्यात आल्या याचा प्रथमतः आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेने या सगळ्या घरपट्ट्या ज्या वाढवलेल्या आहेत ह्या कमी करून उलट शासनाच्या निर्देशानुसार 100% शास्ती माफ करून या कोपरगावच्या नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन करतो। येत्या 25 तारखेच्या जनरल मीटिंगमध्ये या मुद्द्यावर सखोल चर्चा व्हावी किंबहुना हा निर्णय व्हावा असे आवाहन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करतो। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विनंतीला मान देऊन इथे सर्वजण आलात। मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो। माझी स्वतःची घरपट्टी, माझं वाढ वडिलोपार्जित घर, माझा 4थी पिढी तिथे राहते आणि त्या घराचे कुठलेही कायदे नसताना पूर्वीपासून गटारी सडका वगैरे सगळं झालेलं असून आम्हाला वाढीव घरपट्टी येते तर ती आता कोपरगाव अतिशय परिस्थिती नाही आज भरण्याची सगळ्यांची कारण बरेच लोक चौपाटीदार जातात तर यांनी आहे ती वाढीव पट्टी न करता या आमच्या धरणे आंदोलनाला
नगरपालिकेने माननीय कलेक्टर तहसीलदार साहेबांनी सर्वांनी सहकार्य करावं ही मी अशी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि ज्येष्ठ महिला समितीतर्फे विनंती करत आहोत. आणि आज आपण जो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला, आमदार साहेबांचं अधिवेशन असल्यामुळे ते हजर नाही, परंतु कोपरगावची परिस्थिती पाहता आमदारांनी जी लढाई सुरू केली तिला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील. मी हे या ठिकाणी आवाहन करत आहे. सर्व कोपरगावकरांनी या वाढीव पट्टीला इथे येऊन आणि त्यांना अर्ज देऊन आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी ही माझी विनंती. माझाही अर्ज आज आलेला वाढीव पट्टीचा मी इथे सादर करत आहे. अभिनंदन. सर्व धरणे दरम्यानचे मी अभिनंदन करत आहे. शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र, जागतिक पातळीवरील आर्थिक अभ्यासक व प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉक्टर DS काटे यांचा 61वा वाढदिवस समाजविमुख उपक्रमातून उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक परिसरातील हॉटेल मोनोर येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये अविरत सेवा देणाऱ्या 40हून अधिक स्मशान जोग्यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. यावेळी माजी केंद्र अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना DS काटे म्हणाले, कामाचे श्रेष्ठत्व कामाच्या स्वरूपावर नसून माणुसकीवर अवलंबून असतं. समाजसेवेचा वसा घेतला तर तो निस्वार्थ भावनेने पार पाडला पाहिजे. नागरिकांनी आपल्या विशेष दिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं. आमच्या श्वासात माणूसपण हे ब्रीद घेऊन डॉक्टर काटे यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून अर्थक्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. इतरांच्या दुःखाच्या क्षणी साथ देणाऱ्या स्मशान जोग्यांचा गौरव करून त्यांच्या सेवेला समाजासमोर आणण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम प्रकाश वांगर यांनी केलं. घरगुती वादातून दारूच्या नशेत मुलाने वडिलांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याची घटना कोकर येथे घडली. या प्रकरणी मुलाला व सुने विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आप्पासाहेब दादू चक्रनारायण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा संदीप चक्रनारायण हा 21 जून रोजी दुपारी दारूच्या नशेत घरी आला. तुम्ही माझ्यासाठी काय केलं असा जाब विचारत त्याने घरगुती कारणावरून वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी गजाने मानेवर वार करून जखमी केला. यावेळी संदीपची पत्नी ज्योती हिने आप्पासाहेब व त्याच्या पत्नी शोभा यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे. जखमी आप्पासाहेब यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहे. साधी टॉप 10 मध्ये इथेच संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.